सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्याने टाळ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शेळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. ज्ञानाचे जे अधिष्ठान महादेव एकची जान. कर्म उपासना साधन एक शिवची अधिष्ठान. तेथून प्राप्त सर्व देवा, तेथून प्राप्त सर्व देवा मुखी शंकर वदावा. कर्म उपासना साधन एक शिवचे अधिष्ठान. या कारणे शिवभक्ती, या कारणे शिवभक्ती जन हो करा दिनराती. कर्म उपासना साधन एक शिवचे अधिष्ठान. एका जनार्दनी शंकर, एका जनार्दनी शंकर पावती भव सिंधू पार. कर्म उपासना साधन एक शिवची अधिष्ठान. पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेन्द्रस्य कृत्यं वसानं वरेण्यं. जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवार्यं महादेवमेकं स्मरामि स्मरारिं. कैलासीच देव भोळा चक्रवर्ती. कैलासीच देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगी राजा. पार्वतीचा पती योगी राजा. पार्वतीचा पती योगी राजा. पार्वतीचा पती योगी राजा. कैलासीचा चक्रवर्ती. कैलासीच देव भोळा चक्रवर्ती. पार्वतीचा पती योगी राजा. पार्वतीचा पती योगी राजा. योगी महायोगपीठे तटे भीमरथां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करो प्रथमानमन. पाण्डुरङ्गा करो प्रथमानमन. पाण्डुरङ्गा करो प्रथमानमन. पाण्डुरङ्गा करो प्रथमानमन. कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी चरण संकाशिया त्यांच्या
ज्ञानाचे जे अधिष्ठान महादेव एकची जान. प्रस्तुत संकीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग प्रतिष्ठानचे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा भगवान शिवाचा सर्वार्थाने महिमा गाणारा 5 चरणाचा हा अभंग आहे. पण आपल्याला वेळ 1 तासाची उरलेली आहे. पुढे मला केमशेवडीला 9 ते 11 सेवा आहे. 1 तासामध्ये आपल्याला जेवढा काय त्याचा भाव पाहता येईल तेवढा प्रयत्न करूया. वारकरी संप्रदायाचं योगदान किंबहुना महाराष्ट्र संतांचं योगदान भारतीय समग्र संतांमध्ये फार वेगळं आणि मोलाचं आहे. ते असं आता थोडा फरक पडला नाही असं नाही, पण अजूनही दक्षिण उत्तर भागात जर आपण गेलो तर शिव आणि विष्णू यांच्यामध्ये भेद मांडला जातो. त्यांच्या उपासना पद्धतीमध्ये भेद मांडला जातो. नव्हे काही ठिकाणी तर अगदी लठ्ठालठ्ठी झालेली, मारामारी झालेली. शिवश्रेष्ठ की विष्णू श्रेष्ठ. पण त्या महाराष्ट्र संतांनी अशी उत्क्रांती केली, खरं म्हणजे क्रांती केली, महान क्रांती केली की त्यांनी शिवविष्णूंचं ऐक्य घडवून आणलं. शिवविष्णूंचं ऐक्य घडवून आणणारी थोर क्रांती फक्त आणि फक्त महाराष्ट्रातच झालेली आहे आणि महाराष्ट्र संतांनीच केलेलं आहे. विठ्ठल शिव आणि विष्णू यांचं स्वरूप पाहायचं झालं तर एक आहे ज्ञानाची देवता, एक आहे प्रेमाची देवता. खरं म्हणजे ज्ञान ज्यावेळेस प्रवाहित होतं त्यावेळेस ते विष्णू बनतं आणि विष्णूचं ज्यावेळेस एकत्रीकरण होतं, तो प्रवाह ज्यावेळेस एका जागेवर येऊन स्थिर होतो तेव्हा ते ज्ञान म्हणतात. आणि विष्णू म्हणजे शिव आणि शिव म्हणजेच विष्णू, फरक काहीच नाही. पण तरी सुद्धा येथे नाथ महाराज शिवाची एक विशिष्ट अंगाने ओळख करून देत आहेत. ती म्हणजे अशी ज्ञानाचे जे अधिष्ठान. ज्ञानाचं अधिष्ठान आहे. जाणून बुजून नाथ महाराजांनी तशीच परिभाषा वापरलेली, तशीच व्याख्या वापरलेली शिवाबद्दल, भगवान शंकराबद्दल भक्तीचे अधिष्ठान, योगाचं अधिष्ठान म्हटलेलं नाही. याचा अर्थ असा नाही की भक्ती आणि योग त्याच्यामध्ये अद्यावृत नाहीत, आहेत. पण विशेषत्वाने नाथ महाराजांनी इथे व्याख्या केलेली ज्ञानाचे जे अधिष्ठान. शिवतंत्रानुसार, शिवशासनानुसार असा सिद्धांत आहे की ज्ञानाशिवाय मोक्ष नाही आणि सद्गुरू परंपरेशिवाय ज्ञान नाही. ज्ञानाला सद्गुरू परंपरा पाहिजे, ते ज्ञान परंपरेने आलं पाहिजे. ते ज्ञान कोणी एखाद्या माणसाने, अशासाठी म्हणतो मी की आपला वारकरी संप्रदाय जर सोडला तर आपल्याला अनेक अन्य संप्रदाय आपल्याला आढळतील नव्हे. मला तर असं माहिती की दरवर्षी एक तरी संप्रदाय जन्माला येतो बघा. सम्यक प्रदान करोती, जिथं ज्ञानाची परंपरा गुरुक्रमेने, गुरुकृपेने आणि परंपरेने आलेली असती, अशी जी परंपरा जिथे असते ते एकमेव संप्रदाय असेल तर तो केवळ वारकरी संप्रदाय. नियमच असा आहे की गुरुने शिष्याला परंपरेने आलेलं ज्ञान द्यायचं, तर दीक्षा म्हणतात. काय म्हणतात? दीक्षा. दीयते ज्ञानम अपक्षीयते अज्ञानम. जिथं ज्ञान दिलं जातं आणि अज्ञानाचा क्षय केला जातो, जिथं पुण्य दान होत असतं, जिथं पुण्याचं संक्रमण केलं जातं आणि त्यामुळे पापाची निष्कृती होते. काय काय दिलं जातं आणि काय काय घालवलं जातं, हे दोन्ही दीक्षेमध्ये येतात. आणि ही दीक्षा त्या परंपरेनेच प्राप्त होत असते नव्हे, परंपरेनेच प्राप्त करून घ्यायची असते.
वारकरी संप्रदायाच्या परंपरेचं तसं अधिष्ठानच आहे आदिनाथ उमा विजय प्रगटले आदिनाथ उमा प्रगटले आदिनाथ उमा ज्ञानबीजाची मूळ परंपरा ज्याला आपण मूळ पीठ म्हणतो गुरुपीठ म्हणतो त्याला एक तर आदिनारायण म्हणतात नाहीतर आदिशिव परमशिव म्हणतो. आपल्या संप्रदायाची परंपरेची सुरुवातच मुळे अशी झालेली आहे. क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीचा कर्णकुहरी नेनोकै श्री त्रिपुरारी सांगितले जे ते क्षीर कल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होता तयाच्या हातू पैठा झाले. हे हातू पैठा होणं फार महत्वाचं बघा. आपल्या संप्रदायामध्ये ज्ञान हे हातात दिलं जातं. विठ्ठल विठ्ठल मी आमच्या सद्गुरूंना विचारलं मला ते हातात ज्ञान दिलं जातं हा काय प्रकारे म्हटलं. ज्ञान हातात दिलं म्हणजे खरं म्हणजे कानात दिलं जातं. या हातात द्यायची पद्धत आहे बरं का. द्यावी माझी हाती कुठं द्यावी म्हटले हातात द्या म्हटले. आणि मौली काय सांगतात दिधले संपूर्ण माझे हाताचा फार मोठा चमत्कार आहे बरं का. आणि बहुतेकांनी हात डोक्यावर घेतलेला आहे. मस्तकी तो जाणा ठेविला हाता तळवटी सुखविला पद्म करू माथा पारुखे. जगद्गुरु तुकोबरायांच्या डोक्यावरती हात पडला. कोणता पडला माहितीये का. जाणा हात पडला. जाणा असा याचा त्याचा हात नाही पडलेला तो. जाणता हात ज्याला म्हणतात. जाणता हात जाणत्याचा जाणता हात याला शक्तिपात दीक्षा म्हणतात. ही त्या परंपरेने दिली जाते. शाक्तोपाय शांभवोपाय अशा अनेक अनुपाय काश्मीरी शैवागामामध्ये येतं त्याचा उल्लेख. किती पद्धतीने हे ज्ञान दिलं जातं. स्पर्शाने दिलं जातं डोळ्यांनी दिलं जातं नाही का. बोलाने दिलं जातं मंत्राने संकल्पाने दिलं जातं. बघा प्रत्येक संतांचं तुम्ही साधक जीवन तुम्ही बघा. त्यांना जीवनात जे सद्गुरूंनी जे त्यांना दिलेलं आहे ज्ञान त्या अशा कुठल्या ना कुठल्या पद्धतीने दिलेलं. जसे 10 प्रकार सांगितलेले दीक्षेचे 10 प्रकार सांगितलेले. पण आता ते उपलब्ध नाहीत. आता एकमेव उपलब्ध प्रकार तो म्हणजे उपदेश करणं किंवा मंत्र दीक्षा देणं कानामध्ये देणं. कशासाठी सांगतो मी हे ज्याच्यापासून आलं ते भगवान शंकर आहेत. बरं हे ज्ञान ज्यांच्यापासून प्रसृत झालं ज्ञानाची गंगा ज्याने मस्तकावर धारण केली ते भगवान शिवा. पण ती गंगा तिथंच राहिली असती तर उद्धार नसता झाला. भगवान शिव तर कैलासावरतीच आहेत. ते तिथून हल्लेले नाहीत. स्थित प्रज्ञा आहे. तिथं स्थित आहे ते. ती ज्ञानगंगा तुमच्या आमच्यापर्यंत प्रवाहित करून आणून देण्याचं काम
विष्णूने केलं म्हणजे मच्छिंद्रनाथाने केलं. विठ्ठल कसं माहिती का, ह्या दोघांचा फरक त्रांगड आहे बरं का एकमेकामध्ये. एकमेका वाचून करमत नाही दोघांना. दोघं एकमेकांची सेवा करण्यासाठी येतात. आदिनाथ भगवान शंकर असतील तर विष्णू मच्छिंद्रनाथ बनतात. आता विष्णू मच्छिंद्रनाथ गुरु असतील तर गोरक्षनाथ पुन्हा शंकराचा अवतार, ते पुन्हा शिष्य बनून येतात. गोरक्षनाथ शिव असतील नवे आहेच तर मग पुन्हा गहिनीनाथ पुन्हा महाविष्णूच्या रूपात येतात. महाविष्णूच्या रूपात येऊन पुन्हा मग गहिनी प्रसादे गहिनी गहिनीनाथांकडून तो बोध सदाशिवाचा अवतार असलेल्या निवृत्तीनाथांकडे प्राप्त झाला. आणि निवृत्तीनाथांनी तो बोध पुन्हा महाविष्णूचा अवतार ज्ञानदेवाकडे संकलित केला. गुरुशिष्य परंपरा तसं पाहता इथेच पूर्ण होते बरं का. आपल्या संप्रदायामध्ये गुरुनी शिष्य करावा, शिष्याने गुरु करावा. गुरुसेवे लागी जाण शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा. पण जे ज्ञान प्राप्त करायचं ते दीक्षेशिवाय प्राप्त करायचं नाही. गुरु अनधिकारी असेल तर शिष्य पण अनधिकारीच मिळतो. नियमच आहे तो. चूक त्या शिष्याची नाही, चूक त्या गुरुची पण नाही. तो अनधिकारी आहे म्हणून शिष्य सुद्धा अनधिकारीच. म्हणजे असद्गुरूला असत शिष्यच मिळतो आणि सद्गुरूला सत शिष्यच मिळतो. म्हणून हे जे काही आपण ज्ञानाचं अधिष्ठान पाहायचा प्रयत्न करतोय, संपूर्ण अभंगाला नियोजित वेळेत चिंतन करता येणार नाहीये. थोडासा फरक असा पडला आमच्या सोमनाथजींच्या सांगण्यामध्ये. खरं म्हणजे मला कालची तारीख सांगितली होती सेवेची, आणि आज जी केमशी वडील ती पूर्वीच नियोजित झाली होती. आणि त्यांचा दुसऱ्या फोन आला, हो थोडी गडबड झाली हो तुमच्या सांगण्यामध्ये, आम्हाला माहिती जरा गडबड झाली, तुम्हाला 10 तारखेलाच यावं लागेल, दोन्ही सेवा करावं लागेल. म्हटलं आता कसं करू, म्हटलं वेळेच्या आत्ता वर करायला पाहिजे, काय असेल ते करा. आणि मी आत्ता स्वामींची अनुमती घेतलेली आहे, त्यांनी आशीर्वाद दिले आणि त्यांनी परवानगी दिली, तुमच्या वेळेत तुम्ही सुटून जायचं. आपण हे अधिष्ठान आज पाहायचा प्रयत्न करूया. बाकी त्याच्या अंतर्गत त्याच्या अंतर्भूत येतच असतं. दीक्षा देणारा जर योग्यतेचा नसेल आणि घेणारा पण त्या योग्यतेचा नसेल तर देव घेऊ करू नये. दोघे नरकात जातात म्हटलेले. जगदंबा पार्वतीने शाप दिलेला आहे. सरळ माऊलींना शरण जा, तुम्ही आमचे सद्गुरू आहात, योग्य सद्गुरूंची आम्हाला भेट घडवून द्या. ते घडवून देतात. सांगत होतो आपण, भगवान शिवाने हे सर्व ज्ञानाचे प्रवाह, खरी त्याची मूळ कल्पना अशी आहे, तो जो सगर होता ना, सगर राजा सगर, त्याची सगळी मुलं नाही का
भगवान कपिल देवांच्या शापाने दग्ध झाली. मग जोपर्यंत गंगा आणत नाही आणि त्या गंगेचा जलस्पर्श होत नाही तोपर्यंत त्यांचा उद्धार होणार नाही सगरपुत्रांचा. म्हणून अनेकांनी तपश्चर्या केली. त्याच्यामध्ये पुढे राजा दिलीपने तपश्चर्या केली आणि पुढे भगीरथाने तपश्चर्या केलेली आहे. भगीरथाने तपश्चर्या केली होती. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. म्हणजे भगीरथा, गंगा समुद्रावर पृथ्वीवर ते आणणं तितकं सोपं नाही, कारण गंगेला प्रचंड वेग आहे. तो वेग पृथ्वीला सहन नाही होणार. मग काय करू? तो वेग जो सहन करीन त्याला शरण जा. कोणाला? भगवान शंकराला. भगवान शिवाला शरण जा म्हटलंय. मग पुन्हा दुसरी तपश्चर्या कोणासाठी? आता ही पहिली तपश्चर्या केली ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घ्यायसाठी. बघा, पूर्वी राजे लोक, पूर्वीचे देव लोक, व पूर्वीचे राक्षस सुद्धा तपश्चर्या करायचे. आणि मौलींनी सिद्धांत सांगितलं, तपेविन तप्यविन दैवत दिल्याविन सिद्धांत म्हणून तपे विना दैवत प्राप्त होत नाही. दैवत प्राप्त होतं पण तपस्या प्राप्त होत नाही. ज्ञानाची परंपरा कशी सुरू झाली हा इतिहास थोडक्यात सांगायचा आहे. मी असं श्रवण केलं होतं जे आता मौलींनी वर्णन केलं होतं. क्षीरसिंधूच्या परिसरी शक्तीने शिवाला विनंती केली, तो बोध मला सांगा. ज्या बोधामध्ये तुम्ही अखंड मग्न असता तो बोध मला सांगा म्हणा. हे दोघा नवरा बायकोचं पण फरक विचित्र आहे बरं का. कधी बायको गुरु बनते तर कधी नवरा शिष्य बनतो, कधी नवरा गुरु बनतो तर कधी बायको शिष्य बनते. त्यामुळे अनेक तंत्र निर्माण झाली या दोघांच्या गुरु शिष्य परंपरेत. या जगावरती, विश्वावरती ज्ञानाची ही परंपरा, ही गंगा पोचवण्याचं सर्वात महान कार्य जर कोणत्या देवाने केलं असेल तर त्याचं नाव आहे महादेव. आणि म्हणून त्याच्याच ज्ञानाला, त्या महादेवालाच ज्ञानाचं अधिष्ठान कसं आहे हे नाथ महाराज अभंगाच्या पहिल्याच्या ज्ञानाचे जय महादेव एकची महादेव एकची जाण कर्म ज्ञानाचे जे अधिष्ठान महादेव एकची जाण. दुसरं कोण नाही, दुसरं कोणीच नाही. विष्णू पण नाही, नाही असतील पण नंतर. ते पण शिवाकडून घेतलेलं पाठवणार आहे, पोचवणार आहे. बघा ना, मूळ मिळालं कुठून? निवृत्तीने दिलेले ज्ञानदेवाचे हाती, म्हणजे विष्णूच्या हाती. मग ते ज्ञानदेवाने विष्णूने जगामध्ये प्रसृत केलं. पण मुळात कुठून आलं? भगवान शिवाकडून. पार्वतीने विनंती केली, शक्तीने विनंती केली, देवा तो बोध मला सांगा. भगवंत म्हणाले, असं कुठे रस्ता सांगायचं नसतो. चल आपण एकांतामध्ये जाऊया. एकांतामध्ये गेले. मौली वर्णन करतात, क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये गेले. कसं आहे, हा जो बोध तुला सांगायचा ना पार्वती, हा कोणी ऐकला नाही पाहिजे. फक्त तुलाच मी सांगणार आहे. आणि लक्षात घे, हा बोध सांगत असताना आता मी तुझा नवरा म्हणून इथं नसणार. मी माझ्या शिवत्वाच्या भूमिकेत जाऊन पोहोचणार आहे. तो सांगणारा मी वेगळा असेल. हा तुझ्या समोर असलेला नवरा नाही, पती नाही तुझा.
काय झालं माहिती का, बऱ्याच दिवसांनी हस्तिनापुरात म्हणजे पांडवांचे ज्यावेळेस राज्य पुढं सुरू झालं त्यावेळेस सहज फिरता फिरता अर्जुनाने विचारलं, देवा ते का मागं बघा युद्धामध्ये तुम्ही आम्हाला गीता सांगितली होती ती परत सांगा ना. भगवंत म्हणे, मी नाही सांगू शकणार. अरे असं कसं का देवा, तुम्हीच तर भगवद्गीता सांगितली. म्हणजे मी नाही सांगितली म्हणले. मग श्रीकृष्णाने नाही गीता सांगितली म्हणले. मग भगवान वाच, श्री भगवान वाच, भगवद्गीता कोणी सांगितली? श्रीकृष्ण उवाच. कोणी सांगितली? भगवंताने सांगितले. भगवंत म्हणले, मी त्यावेळेस भगवत भावामध्ये गेलो होतो आणि तुला ते ज्ञान सांगितलं, मी नाही पुन्हा सांगू शकतो. अर्थात नंतर भगवंताने जी थोडक्यात बोध केला त्याचं नाव अनुगीता आहे. अनुगीता. शालिग्राम गुरुजींनी त्याच्यावरती सुंदर भाष्य केले अनुगीतेवरती. मी त्यावेळेस माझ्या शिवावस्थेमध्ये जाणार, तुला तो बोध सांगणार आहे, त्यामुळे तू ऐकते का नाही मला काय माहिती. तेव्हा मी सांगत असताना प्रत्येक वाक्याच्या वेळेस तू हू म्हणायचं. हू. एक होता राजा, त्याला होता 2 बायका, एक होती आवर्ती, एक होती नावर्ती, अशीच गोष्ट आपण ऐकली ना लहानपणी. जेव्हा हू करणारा गप्प झालं की समजायचं झोपलं. आता झोपलं, आता जाऊ द्या. पार्वतीला तेवढंच सांगितलं होतं, म्हणायचं, हुंकार द्यायचा. इकडे भगवान शिव त्या अवस्थेमध्ये गेलेले आहेत. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. खरं इथं गेल्यावरतीच तो बोध होत असतो. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. त्या शिवावस्थेमध्ये भगवान शिव गेलेले आहेत. सती पार्वती, सती म्हणजे श्रवण करते, हुंकार देत आहे. पण तो बोध आत्मबोध होता. त्या बोधाने पार्वतीला हरीची समाधी लागली. समाधी हरीची. एरवी लागणारी समाधी वेगळी, पण माऊलींनी सांगितली ती हरीची समाधी सांगितलेली आहे. श्रवण करतानाच, बोध श्रवण करतानाच जिथे मनबुद्धीचं ऐक्य घडतं ती आधी समत्व, आधी समत्व जिथं प्राप्त होतं त्या अवस्थेला समाधी. आणि ती हरीची समाधी, लावलेली समाधी नव्हे, अखंड रात्रंदिवस ती समाधी. पार्वती मात्या कानामध्ये सांगतात बरं का, शिव कानामध्ये सांगायची पद्धत आहे पहिल्यापासून आपल्या या संप्रदायामध्ये. म्हणजे आता त्याच्या नंतर वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय जरी नाव असलं तरी हा मूळचा नाथ संप्रदाय, मूळचा शैव संप्रदाय म्हणूया. म्हणजे मूळ जर गेलो तर आपण शैव संप्रदाय हा मूळ आहे. त्याचा एक भाग उत्तर प्रदेशात काश्मीरमध्ये, एक भाग पंजाब गुजरातमध्ये, एक भाग दक्षिण भारतामध्ये. महाराष्ट्राची निर्मिती नंतर निसर्ग नियमानुसार नंतर झालेली आहे. रामायण काळामध्ये महाराष्ट्र नव्हता देश, दंडकारण्य होतं सर्वत्र. नंतर मग या सर्वांचं एकीकरण शिवविष्णूचं ऐक्य संतांनी घडवून आणलं. कानामध्ये का सांगायचं असतं त्याचे कारण आहे बरं का. ह्या बोध सांगण्याला रंध्र मिलन म्हणतात. काय म्हणतात? रंध्र मिलन. रंध्र म्हणजे छिद्र. ह्या छिद्राने त्या छिद्रामध्ये बोध सांगायचा. आता आधी आपली छिद्र किती आहे मोजू आपल्या शरीरावरती. डोळ्याची 2 छिद्रच बरं काय, कानाची 2 छिद्र, नागपुड्याची 2 छिद्र. थोड्या वेळाने करणार आहे आपण. मोठं छिद्र होतं ते. ते तोंडाचं छिद्र किती झाली हो? 7 झाली ना. 7 एकूण 12 आहे बरं का. गुदद्वार, मूत्रद्वार किती झाले? 9 झाली. नाभी हे पण छिद्रच मांडलेले. किती झाले? 10 झाले ना. आणि ब्रह्मरंध्र ही झाली 11. आणि त्वचाला पण छिद्रच म्हटलेले. त्वचा छिद्रच छिद्रमयच आहे त्वचा. अशी ही 12 छिद्र आहे. छिद्राला आता छिद्राने म्हणतात रंध्र म्हणूया. रंध्राने रंध्राला जोडलं जाणं. बघा बोध द्यायची पद्धत. आता बघा, कान कोणाचा? पार्वतीचा. तोंड कोणाचं? शिवाचं. म्हणजे ह्या छिद्राला त्या छिद्र जोडलं की नाही.
मुखरूपी छिद्राने किंवा रंध्रातून कानरूपी रंध्रामध्ये बोध प्रस्थापित केला, सांगितला गेला. त्याचं कारण आहे तसे बरं का. आपल्या कानाच्या आत आज्ञाचक्राच्या वर चिदाकाश सांगितलंय. काय आहे? चिदाकाश आहे. आकाशाचा गुण महाराज, आकाशाचा गुण बरोबर, आकाशाचा गुण बरोबर. म्हणून तो ऐकायचा कुठून? कानातून. सांगायचा कुठून? तोंडातून. ती कर्मेंद्रियाची ज्ञानेंद्रियाची त्या विषयाची अशी सांगड आहे बरं का वेदांतामध्ये. तो सतत कानामध्ये गेला की तो चिदाकाशात जाऊन पोचतो, तो ठसतो, आतमध्ये ठसतो. लहान मुलाला त्याचं नाव कधी कळतं माहितीये का? ओ कधी देतं माहितीये का? ते अजून ते खूप लहान आहे, त्याचं त्यालाच कळत नाही आपलं नाव काय आहे, काहीच माहिती नसतं. एका योग्याने सांगितलं त्या पुस्तकामध्ये, लहान लहान मुलं आहे ते अजून 2-3 महिन्याचं, आपण त्याचं नाव काहीतरी नाव ठेवलं. ते नाव त्याच्या कानावर सारखं 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 पडलं. किती वेळा? कमीत कमी 10,000 वेळा ते नाव त्याच्या कानावर पडलं की त्याच्या आत ठसतं. रंध्राने रंध्रातून कसं पोचवलं जातं. आता दुसरं बघा, डोळ्याने डोळ्याला दीक्षा देणं, डोळ्या वाटे दुसऱ्यांना दीक्षा देणं, डोळ्यातून डोळ्याला दीक्षा देणं, म्हणजे या रंध्रातून त्या रंध्रामध्ये ते ज्ञान पोचवणं. तिसरा येतो स्पर्श करणं. स्पर्शाने म्हटलंच तर मस्तकी तो जाणा ठेविला कर, त्यावेळेस त्वचेचा, त्वचारूपी रंध्राचा बाबाजी सद्गुरूंच्या आणि तुकोबरांच्या ब्रह्मरंध्राचा मेळ झाला. म्हणून हाता कळवटी सुखविला. अशा प्रकारे ही जी दीक्षा दिली जाते, हे ज्ञान ज्याच्यापासून प्रसृत झालं त्याचं नाव आहे महादेव विठ्ठल. नाथ महाराजांनी अगदी कल्पकतेने इथं भगवान शिवाचं नाव योजलेलं आहे. पहिल्या चरणामध्ये महादेव म्हटलेलं आहे. जर भगवान शंकर महादेव तर बाकीचे नुसते देव, नुसते देव. का माहिती आहे का? बाकीचे नुसते देव आहेत आणि हा मात्र महादेव आहे. याचं सगळं उलटच आहे बरं का. अचाट आहे, अपार आहे, अगाध आहे. समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनातून विष बाहेर पडलं, विष, हलाहल विष बाहेर पडलं. बाकीची रत्न पळवली हो बाकीच्यांनी. लक्ष्मी पळवली विष्णूंनी तर, पण हलालाच्या कोणी नादी लागना. देवी दैती सागर मंथन पै केले, त्या माझे अवचत हलाहल जे उठले. तेत्वा असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. महादेव आणि देव यांच्यातला फरक सांगायचा तर, स्वतःच्या जगण्यासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी अमृत पितात ते देव, आणि जगाच्या कल्याणासाठी विष पितो तो महादेव विठ्ठल. काही संसार आहे आमच्या महादेवाचा. काय करावं त्या बिचारीने. अन्नपूर्णा. पण खरं सांगू का, त्या अन्नपूर्णेमुळे महादेव महादेव आहेत बरं का. नाही तर म्हणते बघा, मी आहे म्हणून राहिले, मी आहे म्हणून तुमचा संसार केला, नाही तर गेली असते कधी निघून कधीच, असं ऐकायला येतं. आम्ही पण ऐकले, बऱ्याच जणी ऐकलं असेल ते वाक्य बरं का. होय, साक्षात अन्नपूर्णा आहे. कसं चालवावं घर प्रपंचाने. नवरा कसा आहे माहिती आहे का? काही हौस नाही, मौज नाही. अंगाला भस्म लावतो, स्मशानात जाऊन खेळतो, नाग साप अंगावरती फिरवतो, नरकपाला हातमध्ये घेतो, बैलावर बसतो. कुठं जाऊन बसून सांगता नाही यायचं. काहीच नाही, बायकोला काहीच भानच नाही अजिबात. बरं, कोणी भक्त मागायला आला तो साध्या भक्तीने प्रसन्न होतो, थोड्याशा भक्तीने प्रसन्न होतो. त्याचं नावच आहे आशुतोष. थोड्याशा भक्तीने
खरं पाहतं त्याची भक्ती काय अवघड आहे का? सर्वात सोपी भक्ती म्हणजे शंकराची भक्ती. अहो तुम्ही कुठेही जा, एखाद्या शेतामध्ये कुठे गेलात, तुम्ही माती गोळा करा, मातीची पिंड बनवा, मातीची पिंड बनवा. नाही बेलाचं पान मिळालं, जवळपास कोणतं झाड असेल त्याची पानं तोडा, ती त्याला वाहा, आणि त्याचं स्तोत्र नाही म्हणता आलं तरी बम 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 करा, चालतंय. प्रसन्न होतो. आशुतोष एका भक्ताने फार सुंदर वर्णन केलं बघा. तो काय सांगू म्हणतो, माझ्याकडून 2 अपराध घडलेले आहे. 2 अपराध असे घडले की इथून मागच्या कुठल्याही जन्मात मी शंकराची उपासना केली नाही, शंकराला नमस्कार केला नाही, शंकराचं नामस्मरणही केलं नाही. हा माझा पहिला अपराध. आणि दुसरा अपराध असा, म्हणजे मागच्या कुठल्याही जन्मात मी शिवाची उपासना करू शकलो नाही, अपराध. आणि पुढल्या जन्मात मी शिवाची उपासना करू शकणार नाही, दुसरा अपराध. का करू शकणार नाही? तर या जन्मात मी शिवाचं नाम घेतलेलं आहे, तो आता मला मोक्ष दिल्याशिवाय राहणारच नाही, त्यामुळे पुढचा जन्म वाट्याला येणारच नाही. विठ्ठल विठ्ठल. भक्ताने काही मागितलं, मग तो भक्त कोण आहे? भस्मासुर आहे का रावण आहे का अगदी जवळचा पुष्पदंत आहे? काय बघत नाही. नीट बघा, तुम्ही अभ्यास करा. भगवान विष्णूची उपासना कोणत्या राक्षसाने केली दाखवून द्या. विष्णूची उपासना कोणत्या असुराने केली? नाही केली. शंकराची केली, सगळ्यांनी केली. अगदी त्याचा गोतावळा सांगायचा तर भूते वेताळ हर्षयुक्त उमापती. बघा, त्याच्या सवंगडी, त्याचे मित्र, त्याचा परिवार. पार्वती मातेने अन्नपूर्णा, ते बघा गृहिणी, अतिशय आदर्श गृहिणी पार्वती माता. पहिली गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ती पहिल्या अवतारामध्ये सती होती, त्यावेळेस शिवानी सतीचा त्याग केलेला आहे. आता त्याला काही कारण आहे, यज्ञदक्ष विध्वंस वगैरे वगैरे कारण आहे. खरं म्हणजे सतीनेच आपल्या पतीचा अपमान आपल्या बापाने केला म्हणून यज्ञामध्ये आपला देह समर्पित केलेला आहे. पण त्या काळामध्ये सतीचं आणि शिवाचं मिलन नाही होऊ शकलं. याचं कारण असं सांगितलेलं आहे की सतीने विचार केला, असे काय चूक असावी माझी की ज्याच्यामुळं माझा पती मला लाभला नाही, शिव लाभला नाही. तर तिने कारण शोधलं बरं का. कारण असं शोधलं की माझ्या पतीला रामनाम खूप आवडतं, रामनाम खूप आवडतं. मग आणि माझं नाव आहे सती, निदान रामनामामधला र किंवा म एक तरी अक्षर पाहिजे ना माझ्या नावामध्ये. माझ्या नावात कुठलंच अक्षर नाही, र पण नाही, म पण नाही. मग ती म्हणते अपर्णा. काय म्हणते? अपर्णा. तिथे र आला, मग शिवानी तिला वरलेला आहे. साधी तपश्चर्या नाही केली पार्वतीने आपला पती प्राप्त करण्यासाठी. आता स्वयंपाक करायचा आमच्या पार्वती मातेला. मग काय करावं तिने? घरात खाणारे किती जण माहिती आहे का? त्या स्वतः, पती आणि 2 मुलं, एवढेच ना. नवरा बायकोने 2 मुलं, हम 2 हमारे 2. पण ते 4 संख्येवर नका जाऊ तुम्ही. नवरा 5 तोंडाचा आहे. जेवायला बसलो एका वेळेस 5 भाकरी खाईन ना एका घासात. जीवन संपस्तोर नवऱ्याला किती भाकरी लागते विचार करा बरं. पंचमुख शिव आहेत. रहस्य या पंचमुखाच्या पाठीमागं उत्पत्ती, स्थिती, संहार, निग्रह आणि अनुग्रह करणारे हे 5 विग्रह आहेत भगवान शिवाचे. फार मोठा विस्तार आहे हा. पण एक मुलगा 6 तोंडाचा आहे. काय त्याचा? 6 तोंडाचा आहे. म्हणजे नवऱ्याची 5 तोंड, एका मुलाची 6 तोंड,
स्वयंपाक करायचं आई साहेबांना, तिचे बिचाराचं एकच तोंड आहे तिचं, पण एक तर आणखी वेगळे म्हणजे हात तिच्याच तोंडाचं आहे. आता एवढं जर कुटुंब एकाच वेळेस एवढी तोंडवाली माणसं कमी, पण एवढी मुखं असलेली जेवायला बसल्यावरती तिने काय स्वयंपाकाचं करावं. विनोदाचा भाग सोडून देऊया आपण, पण शिवाचा परिवार कसा आहे बघा. बघा ज्ञानी माणसाचा परिवार कसा असतो. तो त्या कुठल्याही अवस्थेमध्ये स्थितप्रज्ञ कसा असतो त्याचं वर्णन केलं आहे. तो स्थितप्रज्ञ कुठल्याही स्थितीमध्ये सुखदुःखे समीकृत्वा लाभालाभो जया जयो, कुठल्याही स्थितीमध्ये स्थितप्रज्ञ असतो. तो समस्थितीमध्ये असतो. हा झाला भगवान शिवाचा परिवार. पण अजून बाकीचा परिवार आहे ना त्यांच्या गोठ्यामध्ये, तो तर फार वेगळाच परिवार आहे. एका बाजूला आमच्या जगदंबेचे कोण आहे वाहन, जगदंबेचं वाहन शिव आहे. दुसऱ्या बाजूला भगवान शिवाचं वाहन नंदी आहे. दोघांचं पठण करी एकत्र बघा. हा बाहेरचा सगळा तबेला भगवान शंकराचा तबेला केवढा बघा बाहेरचा. म्हणजे आमचं गाडीचं पार्किंग, त्यांची वाहनच आहे ना ती. गणपती बाप्पाचं वाहन मोर, उंदीर वाहन कोणतं, उंदीर. उंदराला कोण खातो ना, उंदराला साप कोणी गळ्यात धारण केलंय, शंकराने साप गळ्यात. खाली उंदीर फिरतोय, डोळ्या पुढं आणा काय होतं असं त्यावेळेस. आणि त्या सापाला कोण खातं, मोर कार्तिक स्वामींचं वाहन. त्याच्यात आणखी एकाची भर आहे, काशीचा कोतवाल भैरवनाथ काशीचे कोतवाल ते बाजूला उभे आहेत. आणि त्यांच्याबरोबर त्यांचं कुत्रेसारखं बुकणारं. असा सगळा तबेला असताना सुद्धा आमचे भगवान शिव मात्र आनंदामध्ये मग्न आहे. हे त्यांचं ज्ञानाचं अधिष्ठान आहे. ती गंगा ज्यावेळेस भगवान शिवाने मस्तकामध्ये धारण केली, भगीरथाने तपश्चर्या केली आपण सांगत होतो. भगवान शिवाला प्रसन्न केलं. तुम्ही गंगेचा ओघ तुम्ही धारण करा, कारण ती थेट जर पृथ्वीवरती आली तर पृथ्वी तर बंगेल. मग भगवान शिवाने गंगेला सुद्धा तिच्या ओघाची जरा गर्व झाला होता. भगवान शिवाने तिला जटेमध्ये धारण केलं आणि कितीतरी वर्ष जटेतच ठेवलं. तिला बाहेर काढलीच नाही, ती आतच फिरत होती गर 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 गर. बिचारे भगीरथ पुन्हा नाराज झाला. म्हणला ज्याच्यासाठी मी गंगेला खाली आणतो तर भगवंताने तिला गंगेला त्या जटेतच पकडून ठेवलं होते, गंगेला काही बाहेर सोडीनच. पुन्हा प्रार्थना केली, पुन्हा विनंती केली आणि मग गंगा 7 धारामध्ये विभागली. त्याच्यातली एक धारा म्हणजे गंगा. ज्ञानाचे जे अधिष्ठान महादेव एकची जाण. विनोदाचा भाग सोडून द्या. हे ज्ञान गुरुकडून शिष्याकडं संक्रमित होत असतं आणि त्याचं मूळ अधिष्ठान भगवान शिव किंवा भगवान विष्णू आहेत. मौलींनी आपली परंपरा भगवान शिवापासून सांगितली, म्हणजे आदी शिवापासून परमशिवापासून सांगितली. तुकोबरायांनी ती नारायणापासून सांगितली. दोघे एकमेकांना पूरक. खरं म्हणजे दोघं एकमेकांचेच वेगळी रूप आहेत, फरक काहीच नाही. काहीच फरक नाही दोघांमध्ये. प्रसंग असा घडला बरं का एकदा. वैकुंठामध्ये असताना भगवान विष्णूला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये त्यांना काय दिसलं की भगवान शंकर आपल्या समोर आलेले आहेत आणि त्यांनी नृत्य सुरू केलेलं आहे. भगवान शंकर नाचतायत. त्यांचे ते नृत्य पाहिल्यावरती जाग आली विष्णूंना. अरे हे तर स्वप्न होतं. पण लगेच लक्ष्मी चला आपल्याला कैलासात जायचं, भगवान शिवाला भेटायला त्यांच्या दर्शनाला जायचं. लक्ष्मी सहित निघाले भगवंत. तिकडे शिवाला पण स्वप्न पडलं होतं की आपण वैकुंठात गेलो आहे आणि विष्णूच्या समोर नृत्य करत आहे. विष्णूच्या आठवणीने शिव व्याकुळ झाले. त्यांनी पार्वतीला बरोबर घेतलं. चला म्हणजे आपल्याला वैकुंठात जायचं. आणि दोघांची मधीच गाठ पडली. भगवान विष्णू म्हणतात चला ना आपण वैकुंठाला. शिव म्हणतात चला ना आपण कैलासाला, चला ना आपण वैकुंठाला, चला ना आपण कैलासाला. आता करावं काय यांची समज घालायची कोणी. नारदांना बोलावलं तर नारदांना त्यांचं प्रेम पाहून म्हणजे समाधीच लागली. नारद डोलू लागले.
शेवटी पार्वती मातेने पटकार घेतला, सांगितले, म्हटले प्रभू मी सांगतो तसं करा म्हटले. तुमच्या दोघांमध्ये काहीही भेद नाही, भेद करणारा पातकी आहे, तुमच्या दोघांमध्ये भेद नाही. पण एक करा, एकच सांगते की असं करा की शंकराने कैलासालाच जायचं आणि विष्णूने वैकुंठालाच जायचं. पण आता विष्णूने शिव बनून वैकुंठाला जा आणि शिवाने विष्णू बनून हरिहरा भेद नाही दोघांमध्ये भेद नाही. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा. माझा वार करी पाठ समजली खरी देह देवाची पंढरी विठू मनाच्या गाभारी श्वास झालं जपमाळ मन चिपळ्यानी टाळ. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे शिळकेवाडी पिंपळोली तालुका मुळशी जिल्हा पुणे. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.